मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्याच्या नंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती सध्या खालावली आहे। त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। मागच्या 2 दिवसांपासून जरांगे पाटील यांना ताप आणि थंडीचा त्रास होतोय, घशाचा देखील त्यांना त्रास होतोय, टायफॉइडची देखील त्यांना लक्षणे दिसून आल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय। त्यांच्या प्रकृतीवरती डॉक्टरांचं लक्ष आहे। मनोज जरांगे पाटील यांना पुढील 4 दिवस पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला। तसंच त्यांच्या संपूर्ण रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले। अहवालाच्या नंतर पुढच्या उपचारांविषयी निर्णय घेतला जाणार असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय। ॲब्डोमिनल पेन, हेडेक हे सर्व कंप्लेंट्स होत्या। 2 दिवस दादांनी ओरल मेडिकेशन्स घेऊनही बघितले, पण काल अचानक रात्री त्यांना एक वॉमिटिंगही झाली आणि फीवरही 102चा फीवर होता, थंडी खूप वाजत होती। एकंदरीत सगळे कंप्लेंट्स बघून असं वाटतंय की व्हायरल फीवर किंवा LRTI विथ SOS म्हणजे शक्यता आहे की टायफॉइड फीवरही असू शकतो। त्याच्या ब्लड टेस्ट आणखीन अवेटेड आहेत। ब्लड टेस्ट आल्यानंतर त्याचाही खुलासा करू आणि नक्कीच दादांना पुढचे 4-5 दिवस तरी कमीत कमी आरामाची आवश्यकता आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।